नमस्कार, मी सुनील शिंदे. परत छावणीत आपलं स्वागत. आपण मुल्हेरगड बघितला आणि खालती उतरताना काळोख झाला होता. मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्हाला मी श्री सोमेश्वर मंदिर याचं दर्शन परत घडून आणेन आणि आज खास त्याच्यासाठीच आपण आज जाणार आहोत सोमेश्वर मंदिरात. तर चला पाहूया सोमेश्वर मंदिराची माहिती. समोर तुम्हाला दिसतोय तो मोरागड आहे. आता आपण मोरागडाच्या पायथ्याशी जाणार आहोत आणि सोमेश्वर मंदिरात जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण सोमेश्वर मंदिरात जाणार आहोत. हे सोमेश्वर मंदिर आहे. वरती जो आहे तो मुल्हेर किल्ला आहे, माझ्या समोर आहे तो मोरा किल्ला आहे आणि आता आपण सोमेश्वर मंदिरात दर्शन करायला जाणार आहोत. समोरच बघा तुम्ही दोन तोफा आहेत. त्या तोफांच्या दिशेने जाणार आहोत आपण. ही एक जी आहे ही शिवप्रसाद तोफ आहे. इकडच बघू शकता. रामप्रसाद नावाची तोफ आहे. एक रामप्रसाद नावाची तोफ आहे. सोमेश्वर मंदिराच्या आता आपण बाहेरून चाललेलो आहोत. हनुमानाची मूर्ती आहे. एक ही देवीची मूर्ती आहे. तिकडनं जर तुम्ही सरळ गेलात तुम्ही इथे बघू शकता. ही सर्वात मोठी शिवपिंड आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्या बघायच्या राहून जातात. मुल्हेरगडावर जाताना तुम्ही देऊळ बघता, पण देऊळ बघितल्यानंतर मात्र तो आपण फोडूनच जातो. जर पाठीमागे तुम्ही आलात तर गणेशाची ही मूर्ती आहे. ही पण देवळात कुठेतरी आतमध्येच असणार, जी आज बाहेर आहे. इथे सुद्धा देवळाचे हे अवशेष आहेत. हे महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर नीट बघाल तर हा तोफेचा गोळा आहे. मग अशी आपण तोफ बघितली. हे असे बरेचसे अवशेष आहेत. हा पाठीमागून सगळा मंदिराचा भाग आहे. बरीचशी पडझड झालेली आहे. श्री सोमेश्वर मंदिरात जाताना ही मुलगी खरंच कौतुक करावं तिचं. एवढ्या लहान वयात ती असं करतीये. आता आपण हळूहळू सोमेश्वर मंदिरात शिरतोय. तुम्हाला समोर दिसतच असेल की देऊळ किती सुंदर दिसतंय ते. इथे निरनिराळ्या पाट्या सुद्धा लावलेल्या आहेत. खरं तर त्याची आवश्यकता नकोय. आपणच आपले नियम पाळायला पाहिजेत, पण ते पाळले जात नाहीत, म्हणून हे सर्व करायला लागतंय.
प्रथम आता आपण नंदीचं दर्शन घेऊया. नंदीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर समोरच कासवाचं दर्शन घेतोय आणि मग तिथून आपण पुढे शंकराच्या पिंडीचं दर्शन घेणार आहोत. समोरच बघा ही अशी चौकट आहे. या चौकटीतून आता आपण शंकराच्या पिंडीचं दर्शन करणार आहोत. किती सुरेख आर्किटेक्चर आहे हे. असा एवढा चिंचोळा मार्ग आहे हा. फक्त एक मनुष्य जाईल असा हा चिंचोळा मार्ग आहे. असं परत म्हटलं जातं की एका विशिष्ट कालावधीत किंवा विशिष्ट काळामध्ये त्या चौकटीतून सूर्याची किरणं येतात. समोर ती चौकट दिसते ती आणि शंकराच्या पिंडीवरती पडतात. कधी ते मला माहिती नाहीये. ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगं निर्मलभाषित शोभितलिंगं जन्मज दुःख विनाशनलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं. ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः शिवाय. आदेव मुनि प्रवराचितलिंगम कामदहन करुणाकरलिंगम रावण दर्प विनाशनलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः शिवाय. सर्व सुगंध सुलेपितलिंगम बुद्धिविवर्धन कारणलिंगम शुद्ध सुरासुर वंदितलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः शिवाय. कनक महामणिभूषितलिंगम पणिपति वेष्टित शोभितलिंगम दक्ष सुयज्ञ विनाशनलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः शिवाय. कुंकुम चंदिन लेपितलिंगम पंकजहार सुशोभितलिंगम संचित पाप विनाशनलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ॐ नमः शिवाय 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 ॐ
सदाशिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय सुरगुरु सुरवर पूजितलिङ्गम् सुवन पुष्प सदाचितलिङ्गम् परमपदम परमात्मकलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय 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 कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि। हे राजाधिराज महाकाल सरकार की जय। करकृतम जव्वा कार्यकर्म जव्वा श्रवण नयन जव्वा मानसवा पराब्धं विहितं विहितं वा सर्वमेतक्षमस्वरूप। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। अतिशय सुंदर असं लिंगाष्टकम स्तोत्र अनिलने म्हटलं आणि ते झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. समोर असं चालत राहिल्यानंतर तुम्हाला समोर जो दिसत आहे तो मोरा किल्ला, डाव्या बाजूला आहे तो मोरा किल्ला आणि उजव्या बाजूला आहे तो मुल्हेर किल्ला. मित्रांनो, श्री सोमेश्वर मंदिर हे इसवी सन 1480च्या सुमारास महादेव शाह राठोड बाबुल राजाने सोमेश्वराच्या आशीर्वादाने आणि भैरव शाह या पराक्रमी मुलगा झाला. याचे बांधकाम करताना सर्व दगड एकामेकात गुंफून मंदिर उभे केलेले आहे. याची शैली थोडीशी मुघल राजपूत शैली टाईप आहे, परंतु हा अतिशय सुंदर असा किल्ल्यामध्ये हे छान देऊळ बांधलेला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1672 साली जिंकून घेतला आणि आज अतिशय व्यवस्थित अवस्थेत आहे. तिथे वेगवेगळ्या त्यांनी करायला लागलेत, कोणी घाण करू नये म्हणून
की कृपया प्लास्टिक पिशवी आणि पाणी बॉटल उघड्यावर टाकू नका, कृपया स्वच्छता राखा. इथे लिहिलेलं आहे इथे कोणी घाण कचरा टाकू नये, कोणी शेकोटी पेटू नये. पण ही सांगण्याची आवश्यकता सुद्धा आपल्याला लागली नाही पाहिजे. हे एक पवित्र क्षेत्र आहे आणि आज ही देवळं होती, मी तर म्हणेन महाराज होते म्हणून आज देवळं टिकली म्हणून आज आपण आहोत. आणि आज आपण आहोत तर अशा आपली जी मंदिरं आहेत ह्या सगळ्यांचं संरक्षण आपण करायला पाहिजे. बाजूलाच किल्ल्याचा नकाशा सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. तर सर्वांना एकच विनंती की सगळे किल्ले बघताना स्वच्छता ठेवा. स्वच्छता महत्त्वाची आहे आणि आपलं तीर्थक्षेत्र जास्तीत जास्त टिकून राहील याकडे लक्ष द्या. मला एवढंच सांगायचं आहे. आणि धन्यवाद. आणि सुनील शिंदे ब्लॉग्स या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी हे करा. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअरही करा. छावणीतर्फे खूप खूप धन्यवाद.